हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉगमध्ये. तर आज आहे अस्मिताचं लग्न. तर आज हे लग्नाचा स्पेशल व्हिडिओ आहे, नक्की बघा. लग्न खूप छान झालं आणि इथं वरात चालली होती. नवरदेवाला घेऊन त्यांच्या इकडचे भरपूर लोक डान्स करत होते. नवरदेवाला काय खाली उतरलंच नाही त्यांनी लग्न मंडपामध्ये जाऊस तर. आणि इथं घोडा वगैरे काय काय आणलेलं होतं डान्स करण्यासाठी. आणि अस्मिताला रथ आणलेला होता, त्या रथामध्ये बसवलेलं होतं. नवरीसाठी हा रथ होता, त्याच्यामध्ये छोटे बच्चे पार्टी पण बसलेली होती. विशाल, सोनू आणि तिच्या नंदाची मुलं वगैरे. आणि अस्मिता विशालला म्हणत होती व्हिडिओमध्ये बघ, मम्मीचा व्लॉग चालू झाला आहे. तर मग तेच मी इथं बघत होतो. आणि अस्मिताचा मेकअप वगैरे खूप छान झाला होता, मस्त झाला होता. आणि लुक पण मस्त केलेला होता. आणि इथं तिला बसवलेलं होतं, पण तिला इथं एकटीला बसवू वाटत नव्हतं. आता ती खूप नवस होती. आता प्रत्येक मुलीला लग्न म्हटल्यानंतर खूप नवस होतं माणूस, असं की घाबरल्यासारखं सगळ्याच गोष्टी. आणि इथं ना मी मेकअप केला आणि लगेच आम्ही इकडं आलो होतो. तर मी व्यवस्थित आरशात पाहिलेलं सुद्धा नव्हतं. तर मग माझं इथं मोबाईलमध्ये बघून चाललं होतं की हेअरस्टाईल वगैरे व्यवस्थित झाली का नाही, कारण अजिबात वेळ नव्हता. आणि सकाळचं 12चंच लग्न होतं, त्याच्यामुळं काय इतका वेळ मिळालाच नाही आम्हाला. जेवढं शक्य होईल तेवढं आवरलं मी. तिचं आवरून घेतलं मेकअपवालीकडून, मेकअप आर्टिस्ट करून. मी माझ्यासाठी दुसरी मेकअप आर्टिस्ट लावली होती, तिच्याकडून आवरून घेतलं. आणि आम्ही दोघी पटकन वरातीकडे निघालो. आणि जे काही असतं ते बाकीच्या मुलींचं मेकअप वगैरे तर ते चालू होतं आतमध्ये. मुली जास्त काही इकडं आल्या नाही. नंतर लग्न मंडपामध्ये तुम्ही पाहू शकता नंतर. आणि इथं चाललं होतं, इथं आलोच होतं जवळजवळ हॉलवरती. आणि इथं सगळ्यांचंच त्यांच्या इकडच्यांचं नाचायचं वगैरे चाललं होतं. आणि जवळजवळ आलेलोच होतो. आता पुढे तुम्ही बघा. तर इथं DJ वगैरे चालू होता. तरी धरा ना, आपला आमर कुठे गेला ग? आमर कुठे गेला? पुढे झाला, सगळे पुढे झाला. थोडासा काढा, नंतर आडवा घ्या. आपलं कोण राहिलं घेऊन चला पाठावर करा, बोलवलेलं लवकर छोट्या आल्यानंतर फोटो काढा. चला लवकर. ऐका, मुलीचे मामा उभा राहा लवकर. मुलीचे मामा आले का? जरा
शिवाजी महाराजांची आरती होईल. मय गौरी गिरी सुधा गंगाधर गौतमा गायत्री गरुड गदाधर गया गंभीर दावरी गंधर्व ग्रह गोपग कुलगना कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान रामो रमणी सदा विजयते रामे रमे संभजे रामेण विहता निशाचरचमू रामामन्ना विपरायणं भरतला राम सदा सोऽस्य रामेति लया सदा सावधान आदासा वधसा ब्रह्मामरायति पुराणकारी अनुषधी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतु सावधान शुभमुहूर्त सावधान आपल्या कुलदेवतेचे चिंतन सावधान सद्गुरुदेवता चिंतन सावधान लक्ष्मीनारायण देवता चिंतन सावधान नंतर लग्न वगैरे लागलं आणि वरती स्टेजवरती फोटोशूटसाठी सगळे आले होते आणि त्यांच्या नंदुबाईचं माझं फोटोशूट चाललं होतं. म्हणजे बारकी छोट्या बहिणीची मुलगी आहे ती, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलेलीच आहे. आणि इथं आमचा फॅमिली फोटो. आता इथं फॅमिली तर भरपूर मोठी होती, पण एक येत होती तर एक जात होती असं काम होतं. त्याच्यामुळं आम्ही फोटो काढून घेतले. म्हटलं कोणी काढू नाही तर नाही काढू, आपण काढून घ्यावा. तर मग इथं आमची चौघांची फॅमिली. त्यानंतर इथं बहिणीची मुलगी आणि भावाची मुलगी आणि माझी मुलगी, म्हणजे ह्या आमच्या चौघा बहीण भावंडाच्या ह्या 4 मुलीसोबत. आणि इथं अस्मिताच्या कॉलेजच्या मैत्रिणी, तर त्यांच्यासोबत इथं फोटोशूट चालू होतं त्यांचं. आणि इथं नंतर मग बाजूला आलोत, थोडं साईडला थोडेसे व्ह्यू छान होते, इकडं झाडं वगैरे होते, तर मग तिथं फोटोशूटसाठी आलो होतो. तर मग तिकडं नवरदेव नवरीचं फोटोचं चाललंच होतं. तिथं मुलींनीसुद्धा फोटो काढून घेतले. मग मोबाईलमध्ये व्हिडिओज काढले, फोटोज काढले. आणि इंस्टाग्रामला आपण त्याचे व्हिडिओज फोटो भरपूर अपलोड केलेले आहेत आणि यूट्यूबलासुद्धा शॉर्ट व्हिडिओज केलेले आहेत. तर तिथं तुम्ही नक्की बघा. आणि मग नंतर नंदिनी म्हणली, मावशी मी तुझा पण फोटो काढते, चल तू पण छान छान पोस्ट दे. तर मग इथं मी 2-3 प्रकारच्या पोस्ट दिल्या आणि तिने माझे छान छान फोटोज क्लिक केले. आणि त्यानंतर मग पुढे तुम्ही व्हिडिओ बघतालच, कारण हा व्हिडिओसुद्धा मी एक सेपरेट बनवून टाकलेला आहे. आता मी माझ्या काही दुसऱ्या चॅनलवरती पण टाकलेले आहेत, ज्योती सुरवसे फॅशन डिझायनरवरती. इथे नवरा नवरीचे पोस्ट देऊन वेगवेगळे फोटोज चालले होते. पण इथं कॅमेरा इतका ब्लर दिसतो होता, काय माहिती काय झालं तर अचानकच व्यवस्थित दिसतो, अचानक ब्लर दिसतो. आणि इथं आमच्या मायलिकीचा फोटो, माझ्या नंदूचा माझा. नंतर त्यानंतर इथं बघा सोनूचा आणि सोनूच्या पप्पाचे फोटोज काढले. त्यानंतर नंदिनी म्हणली, मावशी तुझा आणि काकाचा मस्त व्हिडिओ बनवूयास आपण, तर मग छान असं व्हिडिओ बनव. तर मग इथं ती म्हणली मी काढते व्हिडिओ, तुम्ही असं असं करा. मग मी तसं केलं. तर मस्त व्हिडिओ झाला होता तो सुद्धा.
आणि ही माझी ब्लाऊजची डिझाईन फोटोज क्लिक केले, कारण ते फोटोज मला माझ्या मैत्रिणीला द्यायचे होते आणि इथं दीदीचे स्पेशल फोटो काढायचे होते. तर मग तिचे पण फोटोज काढले आणि तिने पण छान छान पोस्ट दिल्या. तिचे पण भरपूर असे फोटोज मी काढले. आता ही पूजा होती माझ्या भावाची मुलगी आणि हे आहे माझा विशू दादा. तर त्यांनी सुद्धा छान छान पोस्ट दिल्या, त्यांनी त्याचेसुद्धा फोटोज काढले. पण त्याला कंटाळा खूप जास्त आलेला होता, कारण लहान मुलांची ना लग्नामध्ये दगदग खूप होते. तर तो नुसता कंटाळत होता, अगदी डोळेसुद्धा झाकत होता. खूप कंटाळा केला त्याने फोटोज काढायला. ह्यावेळेस काही व्यवस्थित त्यांनी फोटोज नाही काढून दिले. त्याला नुसता मोबाईल पाहिजे होता बघायला. इथं बघा नखरे त्याचे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पप्पाचे सुद्धा आम्ही काही फोटोज काढले आणि नंतर आमच्या दोघांचे फोटो काढले. सेल्फी फोटो घेतले मी, कारण असे फोटोज लांबून व्यवस्थित दिसत नव्हते, एकदम ब्लर आणि काळे निघत होते. तर मग असे सेल्फी जवळून घेतले, तर मस्त निघल्या सेल्फी. त्यानंतर इथं आमची नवरूबाई जरा फ्री होऊन आली, कारण नवरदेवाचे स्पेशल फोटो चालले होते. तर मग नवरी फ्री होती, तर म्हटलं चल बाई आपल्या मोबाईलमध्ये पण फोटोज काढून घेऊया. तर मग इथं ह्या बहिणींचं एकीचं येणं चालू होतं, एकीचे फोटोज काढून चालू होते. आता इथं आमच्या हे म्हणजे आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे. तर त्यांचे हे सगळे मुलं, मोठ्या बहिणीची एक मुलगी, भावाची एक मुलगी, माझ्यापेक्षा एक मोठी बहिणी, तिची एक मुलगी, मी सगळ्यात छोटी आहे. तर हे माझे 2 छोटे बच्चे. तर हे आमचे मस्त बच्चांचे फॅमिली फोटो काढले. अजून 2 मुलं आहे, 2 मुलं आणि एक मुलगी, पण ते लांब होते. त्याच्यासाठी मग ते नाही आले. म्हणजे मुलांचं कसं असतं की अमर आणि सुमित होता ना, ते पण माझे बहिणीचे मुलंच आहेत. पण ते वाढण्यामध्ये इकडं तिकडं पाहुण्यांमध्ये गुंग होते, म्हणजे तिकडंच व्यस्त होते. त्याच्यामुळे ते काही फोटो काढायला आले नाही. मग जेवढे होते तेवढ्यांनी आम्ही इथं फोटो काढले. आमच्या दोघींचा मायलेकीचा फोटो काढला. आता आम्ही इथं फोटो काढायचं म्हटलं ना, तर आम्हाला कमी नसतं, कारण आम्ही भरपूर फोटो काढले. फक्त फॅमिली फोटो नाही झाले, माझे आई वडील वगैरे, परत आमच्या बहिणींचे, आमचे सगळ्या फॅमिलीचे, माझ्या भावांचे, त्यांचे असे कोणाचेच फॅमिलीचे फोटोज नाही झाले. कारण काहीतरी म्हणतं ना, कुठंतरी आपलं कार्य असल्या आपणच कुठंतरी विसरून जातो स्वतःला. तसं झालं होतं आमचं. मला हिच्याकडं बघणं गरजेचं होतं, मुलांकडे बघणं गरजेचं होतं. तर मग मी हिच्यामध्ये व्यस्त होते आणि ते पाहुण्यांना सगळ्यांना अटेंड करत होते, तिकडं सगळ्यांना बघत होते, तर त्यांच्यात व्यस्त होते. तर मग आम्ही एकत्र एका जागेवर कुठं आलोच नाही, त्याच्यासाठी फोटोज पण झाले नाही, असं झालं. तर मग इथं ह्या बहिणींचे व्हिडिओज काढायचे होते. छान असे त्यांनी मस्त व्हिडिओज काढले आणि थोडासा वेळ होता, तर म्हटलं चला व्हिडिओज पण काढून घ्यावा. आता इथं आहे ना, आम्ही व्हिडिओज काढण्यासाठी उभा कॅमेरा धरतो, म्हणजे मोबाईल उभा धरतो, त्याच्यामुळे तुम्हाला एक छोटं दिसत असेल. आणि ज्यावेळेस आडवा मोबाईल धरतो ना, त्यावेळेस व्लॉगिंगचा असतो. त्याच्यामुळे मी हे दोन्ही मिक्स करून घेतले. आता कसं आहे, आडवा उभा 2 मोबाईल मला वापरणं सेफ वाटत नव्हतं लग्नामध्ये, कारण मोबाईल मुलं कुठंही ठेवून देतात. आता काय करते मी, कधी उभा व्हिडिओ काढण्यासाठी वेगळा मोबाईल वापरते आणि कधी आडवा हे करण्यासाठी वेगळा मोबाईल वापरते, म्हणजे असं असतं माझं काहीसं. त्याच्यामुळं मी एकच मोबाईल आणलेला होता. तर मग मी त्याच मोबाईलमध्ये उभे आडवे जे काही असतील ते फोटोज घेतले आणि नंतर मग ह्यांचे आडवे फोटोज घेतले, काही बसून फॅमिलींचे. आणि इकडं पण काही लोक बसलेले होते इथं फोटो काढण्यासाठी, नवरदेवाचे इकडचे, त्यांची मित्र कंपनी ते. कारण इथं खूप डिस्टर्ब होत होतं, त्याच्यामुळं मुली पण एवढं वाटत नव्हतं त्यांना फोटोज वगैरे काढावा. पण ठीक आहे म्हटलं, चला आता इथे ह्याच्यावरची आपल्याला दुसरीकडे कुठे जागा मिळणार फोटो काढायची. लग्न मंडपामध्ये सुद्धा भरपूर सारे पाहुणे हे ते बोलण्याचाच वेळ जातो, मग फोटोमध्ये वेळच मिळत नाही. मग इथं चालले होते, तिकडं तर आम्ही स्टेजवर फोटोज काढले होते, पण आता इथं पण चालले होते आमच्या दोघी मायलिकीचे फोटो. ते फोटोवाला काढत होता आणि इथं नंदिनीसुद्धा माझ्या मोबाईलमध्ये थोडंसं शूट करत होती, त्यातलेच तिने फोटो घेतले. मग आणि इथं फोटोवाला आमच्या दोघी मायलिकीचे फोटो काढत होता. मग आमच्या तिघांचे फोटो काढला, कारण ही आमची लई लाडकी भाऊली आहे अस्मिता. खूप म्हणजे सगळ्यात जास्त ती आमच्यासोबत राहिलेली होती ना, त्याच्यामुळं मग लाडकीच म्हणायचं. आणि हे आमची सगळ्यात मोठी मुलगी म्हणायचं. आणि ही तर आम्ही दोघी बहिणी, आक्की आली होती तर म्हटलं चल बाई फोटो काढून घेऊ, नंतर वेळ मिळतोय नाही मिळतोय. तर मग घेतले आम्ही फोटो काढून. आणि इथं जे काही फोटोज मी काढलेले आहेत ते इथं शेवटला व्हिडिओमध्ये लावलेले आहेत. तिचा लुक वगैरे खूप मस्त झाला होता, मेकअप पण खूप होता. पण काय म्हणतो ना माणूस, एकच दिवस आणि त्यात काय काय करायचं. त्याच्यामध्ये 2 लुक होते, एक सप्तपदीचा आणि एक लग्नातल्या घागऱ्याचा. त्या इथं लग्नातल्या घागऱ्याचे वरचे भरपूर
फोटोज झाले, पण सप्तपदी लुकवरचे जास्त फोटोज नाही मिळाले. जेवढे मिळाले आम्हाला मी तेवढे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. आता लग्नाचे 2 पार्टमध्ये आपण व्हिडिओज बनवूया, कारण एकच पार्ट म्हटलं तर खूप मोठा होईल. आणि आता हे लग्नाचे फोटो वगैरे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. आता मंगलाष्टकापर्यंत हे फोटोपर्यंत नंतरचं शूटपर्यंत सगळं दाखवलं. आणि नंतर सप्तपदी कन्यादान वगैरे हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओला नक्कीच प्रतिसाद द्या, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि पुढच्या हे लग्नाचा पार्ट 1 असेल आणि दुसरा पार्ट 2 असेल. सो नंतर तुम्हाला नवरीच्या घरची हळद फेडलेली सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे. सो मीच नवरीसोबत गेलेली होती, तिथला थोडासा व्हिडिओ मी घेतलेला आहे हळद फेडण्याचा, तर ते सुद्धा मी तुम्हाला पोस्ट करेल. हळूहळू एक व्हिडिओ टाकेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला पण शेअर करा आणि चॅनल असेल नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.